नमस्कार मैत्रिणींनो, मंजू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आज तुम्हाला मी मेथीची भाजी ही रेसिपी दाखवणार आहे. कोरडी मेथीची भाजी ही रेसिपी दाखवणार आहे. चला तर मग मी येथे एक मेथीची जोडी ही स्वच्छ धुवून निवडून घेतलेली आहे. आता या भाजीमध्ये मी काय काय टाकते तुम्ही पुढे नक्की बघा. तर अशा प्रकारे मेथीची भाजी स्वच्छ धुवून निवडून घेतली आणि त्याच्या काड्या जर कोवळ्या असतील तर त्या काड्यासुद्धा आपण त्यामध्ये घ्यायचे असतात. आता या भाजीमध्ये मी काय काय टाकते तुम्ही बघा. आता यामध्ये मी शेंगादाणे, लसूण आणि मिरची टाकून घेणार आहे. आता आपल्याला हे शेंगादाणे भाजून घ्यायचे आहेत आणि नंतर ते मिक्सरला लावून घ्यायचं आहे. आता मिक्सरला हे लसूण, मिरची आणि शेंगादाणे आपल्याला असे जाडसरच वाटून घ्यायचे आहे. तर चला आपण आता हे शेंगादाणे भाजून घेऊया आणि नंतर मिक्सरला ते लावून घेऊया. मैत्रिणींनो, तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात? तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आता मी गॅसवर एक कढई ठेवली आहे, त्यामध्ये शेंगादाणे मी भाजून घेत आहे. तर चला मैत्रिणींनो, आपण आता हे शेंगादाणे भाजून घेऊया. आता हे शेंगादाणे भाजल्यानंतर थंड करून आपण थंड झाल्यानंतर ते मिक्सरला लावून घेणार आहोत. तर चला आता आपण शेंगदाणे भाजून घेत आहोत. आता आपले शेंगदाणे भाजून झाले आहेत. तर त्याच कढईमध्ये मी एक पळी तेल टाकून घेतलेलं आहे आणि आता मोहरी टाकून मी फोडणी करून घेते आहे. आणि आता त्या फोडणीमध्येच आपल्याला तो वाटलेलं जे वाटण आहे ते त्या फोडणीमध्ये आपल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. आता हे वाटण आपण परतून घेऊया आणि असं वाटण व्यवस्थित परतून घेणार आहोत. आणि नंतर आपल्याला आता तेच मिक्सरचं भांडं मी स्वच्छ धुवून त्या वाटणामध्ये थोडंसं आपण पाणी टाकू आणि वाटण सगळं एकजीव करून घेऊया. त्या वाटणामध्ये थोडंसं पाणी टाकून मी ते एकजीव करून घेत आहे. आणि आता त्यामध्ये मी काही थोडेसे मसाले टाकणार आहे. आता यामध्ये मी हळद टाकली आहे, थोडीशी लाल मिरची पावडर टाकली आहे आणि थोडासा कांदा लसूण मसाला टाकलेला आहे. आणि आता बघा व्यवस्थित आता हे मसाले आपण ते वाटण्याबरोबर परतून घेऊया. ते वाटणाला तेल सुटेपर्यंत आपल्याला ते परतून घ्यायचं आहे. आणि नंतर त्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकून घेऊया. आता मीठ टाकल्यानंतर आता त्यामध्ये आपल्याला भाजी टाकून घ्यायची आहे. आता त्यामध्ये आपण भाजी टाकून घेऊया. आता ही भाजी आपल्याला दिसायला भरपूर दिसते, पण नंतर ती शिजल्यानंतर खूप थोडी होते ही भाजी. आता ही भाजी मी टिफिनसाठी करत आहे. तर बघा मैत्रिणींनो, आता आपण त्यामध्ये भाजी टाकून घेतलेली आहे. आणि आता गॅस थोडासा फुल करायचा, त्यामुळे भाजी ही पटकन शिजली जाईल. आणि भाजी खाली गेली भाजी पण गॅस परत आपल्याला बारीक करायचा आहे. तर बघा अशा प्रकारे आता ही भाजी आपली शिजायला ठेवलेली आहे. आता ही भाजी आपली आता शिजत आली आहे. आता आपण 5 मिनटं ही भाजी आपण अजून 5 मिनटं ती शिजवून घेऊया. तर बघा मैत्रिणींनो, अगदी झटपट अशी मेथीची भाजी टिफिनसाठी रेडी झालेली आहे. आता मी ती सर्विंग बाउलमध्ये काढून घेतली आहे. तर बघा मैत्रिणींना, अशा प्रकारे अगदी चविष्ट अशी मेथीची भाजी तयार झालेली आहे. तर तुम्हाला ही रेसिपी जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. अशा प्रकारे जर भाजी करून दिली तर मुलंसुद्धा खायचा कंटाळा करत नाही. धन्यवाद.